गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं की नितीन, तू मला नमस्कार खाली वाकून कशाला करतोय? अरे तू आता अध्यक्ष झाला. मी तेव्हा त्यांना सांगितलं, मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली आणि मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले त्यावेळी मी नागपूरमधल्या जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. त्यांच्या स्वागताकरता आणि त्यांच्या सत्काराकरता कार्यक्रम करण्याचा संयोजक होतो. आणि त्यामुळे राजकारणामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कोणी होते तर गोपीनाथ मुंडे होते, याचा मला अभिमान आहे. आणि यातली एक मोठी गमतीदार घटना, मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो तेव्हा इंदोरमध्ये मोठा कार्यक्रम झाला. त्या व्यासपीठावर सगळे नेते बसले होते, अनेक मोठे मोठे नेते बसले होते. मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त 2च व्यक्तींना नमस्कार केला. त्यातले एक लालकृष्ण अडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते. गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं की नितीन, तू मला नमस्कार खाली वाकून कशाला करतोय? अरे तू आता अध्यक्ष झाला. मी तेव्हा त्यांना सांगितलं, मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली आणि मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.